कुठं आलोय? वेरूळचली. हॅलो गाईज. आता 8 वाजलेत, अजून 2-2.5 तास लागतील संभाजीनगर. कसला क्लास दिसत आहे यार, बापरे. हॅलो गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता मी आलोय संभाजीनगरमध्ये आणि सध्या मी आहे घृष्णेश्वरला. तर आत्ता सध्या पार्किंगमध्ये आहे. इथे गाडी लावली, 50 रुपये पार्किंगचे चार्जेस आहे. पाऊस वगैरे भरपूर झालेला दिसतोय. इथनं मंदिर जवळच आहे. घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर पासूनच आपल्याला इथे जवळच वेरूळच्या लेण्या पण आहेत. तर घृष्णेश्वराचं दर्शन घेऊ आणि लगेच पुढे वेरूळला निघू. मी निघालो होतो मेहकरवरनं सकाळी 7 वाजता. 2.5 ते 3 तास आम्हाला यायला लागलेत. समृद्धी हायवेने आम्ही इथं आलोय बाय कार. मंदिर दिसतंय. पार्किंग पासून हार्डली 100-200 मीटर अंतरावरती मंदिर आहे. एवढं खराब दिसतंय नाही, अस्ता व्यस्त आहेत. कुठेही दुकानं लावले. हे काय मध्येच दुकान लावले, मध्येच दुकानं लावली. आणि हा रस्ता किती छोटा आहे. काय खरं नाही या लोकांचं बाबा. बापरे, सगळे अशी पत्र्याची शेड दिसत आहे. हे अख्खा अतिक्रमण असेल. आणि समोर मंदिर दिसतंय, हे मंदिर आहे. नॉर्मल मंदिर नाहीये ना, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. पार्किंग मध्ये आहे, गाडी पार्क केली. 50 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. पार्किंगसाठी भरपूर मोठी स्पेस आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा ना, बघाय पण लागली. मला वाटतं ते ट्रेन असतील मागे लागायची. तिकीट काढून घेऊ आपण इथून काउंटरवरनं. आणि या साईडला आहे आपली एंट्री. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आत्ता आहे वेरूळ लेणीला, जे की संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगरपासून 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती हे वेरूळ लेणी आहेत. इथे आपल्याला बघायला भेटतं खूप सुंदर असं एका मोठ्या दगडामध्ये कोरलेलं कैलास मंदिर आहे. वेरूळ लेणीच्याच आधी आपल्याला पाहायला भेटतं घृष्णेश्वर मंदिर. तसेच वेरूळ लेणी बघून झाल्यानंतर आपण जाऊ शकता भद्रा मारुती. इथे तुम्हाला 3 धर्माच्या लेण्या बघायला भेटतात. जैन धर्म, बौद्ध धर्म तसेच हिंदू धर्मातल्या अशा 34 लेण्या ह्या आपल्याला व्हिजिटसाठी ओपन आहेत. कैलास मंदिराची जी मेन खासियत जी आहे ती म्हणजे अशी की हे वरतून ह्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन एकाच दगडामध्ये खाली बांधत आलं. म्हणजे जो आपण म्हणतो कलश बांधला आणि मग नंतर तसंच खाली येत पूर्ण मंदिर बांधलंय. एका मोठ्या दगडामध्ये हे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये याची नोंद आहे. तर आपण आता जवळून जाऊन आपण हे मंदिर बघूया. ना टेक्नॉलॉजी होती ना काहीच होतं, तरी सुद्धा अशा प्रकारचं शिल्प असेल, बांधकाम असेल, हे करणं म्हणजे इट्स रिअली चॅलेंजिंग. अँड हॅट्स ऑफ टू द एव्हरीवन हू बिल्ट दिस टेम्पल दॅट टाइम. तर मग आपण आत आलो की डाव्या हातालाच आपल्याला लागतं तिकीट काउंटर. इंडियन सिटीजनसाठी 40 रुपये पर पर्सन आहे आणि 15 वर्षाच्या खालील मुलांना तिकीट फ्री आहे. फॉरेनर्स असतील त्यांच्यासाठी अजून थोडे वेगळे चार्जेस आहेत. आणि हे असं वरतून खाली कोरत या मंदिराचं बांधकाम झालं. तर इथे पहिले शिखराचं काम, कळसाचं काम आणि मग असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. चला आता बढिया जेवण करून झालंय.
घरूनच डब्बा आणला होता आम्ही. पर्यटकांसाठी यांनी ओपन केलेले आहेत. आणि एक आहे आपलं मेन जे कैलाश मंदिर, हे माझ्या मागे बघू शकता कैलाश मंदिर. सो लेट्स गो. आणि ह्या साईडला माझ्या बॅक साईडला इकडच्या लेणी आहेत, 1 ते 15 लेणी. इकडे बऱ्यापैकी पब्लिक आलेली दिसते इकडे आज. ठीक आहे, खूप पब्लिक आहे. वातावरण पण खूप छान आहे, म्हणजे तसं तर गरम होतंय पण ऊन नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. बऱ्यापैकी गर्दी दिसते आज. तो इथून आत प्रवेश आणि मग आहे मेन मंदिराचा जो एरिया आहे तो. हा आपल्या सध्याच्या 20 रुपयाच्या नोटेवरती हा स्तंभ आहे. बाकी हा स्तंभ आहे आणि या साईडला बघू शकता माझ्या मागे मेन मंदिर आहे. आणि या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला एक फेरफटका मारता येईल, मंदिरातही जाता येईल. आणि मंदिराच्या वरती पण आपल्याला काही अशा थोड्या छोट्या छोट्या गुफा दिसत आहेत, त्या गुफेमध्ये पण जातात. कारण की पूर्णपणे काही नष्ट करता आलं नाही, बऱ्यापैकी आहे. आणि हे खरंच खूपच सुंदर आहे. म्हणजे काळ्या दगडामध्ये हे पूर्ण मंदिर, एका मोठ्या दगडामध्ये हे मंदिर कोरलेले आहे. बऱ्यापैकी लोक या मंदिराला विजिट करायला येतात. पूर अशी प्रचंड गर्दी दिसते. आज आकाशाने रंगबिरंगी कलर्सचे कपडे परिधान केले होते, त्यातच मंदिराची शोभा अजूनच उमटून पडली. मंदिराच्या बाहेर गरमी तर आत गारवा जाणू लागला, कारण काळ्या रंगाच्या दगडाची ही जादू होती. त्या सर्व लोकांना 100 तोफांची सलामी, ज्यांनी मंदिराची कल्पना केली आणि त्याला प्रत्यक्षात कृतीत आणलंय. आपण अर्धा एक तास येतो, थोडेफार फोटोज घेतो आणि निघून जातो. आजच्या पिढीला त्या विचारांची आणि संघर्षाची जाणीवसुद्धा नसेल. हे मेन मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला इथून आपण आता एंट्री करतोय आणि असं आत जाऊन असं आपल्याला पूर्ण ह्याला एक राऊंड मारता येतो. परत मंदिरामध्ये जाता येतं आणि मंदिरातून आपल्याला थेट इथे ही जी पब्लिक दिसते त्या ठिकाणी पण जाता येतं. हे महादेव पार्वती, खाली नंदी आहे, खूप मोठ्या प्रमाणात तोडतो. इथे पण महादेव पार्वती आहे. सो आपण आता हे असं या साईडनी डाव्या साईडनी घुसतो, या साईडनी जाऊन असं आपल्याला आत इकडे पूर्ण या साईड राऊंड लावता येतो. हे एवढं मोठं आहे ना, म्हणजे मी नॉर्मल जर रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतोय तर हे रेकॉर्ड होतच नाही आहे. याच्यामध्ये मला 0.5 रेकॉर्ड करावं लागते, तरीसुद्धा हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही आहे. तुम्ही बघा हे म्हणजे हे किती मोठा हा एक असा दगड आहे, त्याला एवढं कोरून हे असं एका दगडामध्ये हे एवढं मोठं मंदिर बनवणं इट्स रिअली अमेझिंग. हलका पाऊस पडत आहे, वरच्या दगडांवरनं खाली मस्त दिसत आहे. हा कळस आहे. पहिले हा असा पूर्ण पहाड असणार आहे, ठीक आहे, असा उतरता पहाड म्हणजे एक मोठा दगड. त्याच्यात पहिले काय केलं, पहिले कळस बांधला, मग कळस बांधत हे असं कोरत स्टेप बाय स्टेप हे असं उतरता, असं जसा उतार असेल तसे खाली मंदिर बांधलं. मॅनेजमेंट किती भारी. हां, आणि हे म्हणजे 1000 वर्षापूर्वी, म्हणजे त्यावेळेस मशीन नव्हत्या, जास्त माणसंही नव्हते, जे काय असेल ते हाताने. खूप छान मंदिर. मंदिराच्या आपल्याला एका भिंतीवरती सुरुवातीलाच रामायण कोरलेलं दिसेल. हा इथे रावण दिसतोय, हे टोटल वानरसेना दिसते, एका साईडला राम दिसते, इकडे हे एक चिन्ह दिसते. असं हे रामायण इथे कोरलेलं आहे.
पुढचं कवर करूया आपण. हां, महाकालीचं आहे ना. हां, हे महाकालीचं रूप दिसते इथे. हे काय आहे? महादेवाचं रूप दिसते. चला वर जाऊया आपण. बरेचसे औषध तोडफोड झालेली आहे आणि हे शिवलिंग खूप मोठं शिवलिंग आहे. इथे कॅमेरामध्ये जरी छोटं दिसत असेल तर तुम्ही बघू शकता हा दरवाजाच्या बरोबरीला हे शिवलिंग आहे. आपण आता फर्स्ट फ्लोअरवरती आहे. हे मेन मंदिराचा जो गाभारा आहे तो इकडे आहे. इथे आत शिवलिंग आहे जे खूप जुनं असं शिवलिंग आहे. इथून आपण एक्झिट केली, बाहेर आलो आहे. बाहेर येताच आपल्याला परत हे पाहायला भेटतं. तिथून आपण पूर्ण असा एक फेरा लावू शकतो मंदिराला. मंदिराच्या डाव्या साईडला महाभारताचं कोरीव काम आहे आणि उजव्या साईडला आपण आत्ता मगाशी मी दाखवलं रामायणाचं कोरीव काम आहे. हे दोन जी शिल्प दिसत आहे ते असं वाटतं की एकदम हवेमध्ये आहे. म्हणजे एकदम काहीतरी असं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल ते मेन जी मागची वॉल दिसते त्याच्यासोबत आहे. ही एक वाली आणि ही एक वाली. खालून बघितलं तर हवेत, फ्रंट साईडने बघितलं तर पूर्ण असं वाटतं की हवेमध्ये आहे. सो बढिया आहे. बाकी आपण जाऊया, जवळून जाऊन बघू आपण. लेण्या आहेत. हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म अशा तिन्ही धर्माच्या आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. पण त्यातलं प्रमुख आणि विशिष्ट आकर्षण म्हणजे हे कैलास मंदिर. ते आपण आहोत कैलास मंदिरमध्ये आणि हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही. हे जे दिसतंय हे आहेत स्तंभ. असं उजव्या हाताला एक स्तंभ आहे आणि आपण जेव्हा एंट्री करतो तसंच डाव्या हाताला एक स्तंभ आहे. मंदिराच्या उजव्या हाताला रामायणाचं कोरीव काम आहे आणि डाव्या हाताला महाभारताचं कोरीव काम आहे. बाकी तसंच मंदिराच्या कलशापासून मंदिराच्या पायापर्यंत मंदिरावरती वेगवेगळ्या देवी देवतांचे अवशेष कोरलेले आहेत. खरंच हे बघण्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्षात इथे येऊन बघतो तेव्हा ही किती अवाढव्य आहे हे आपल्याला बघायला भेटतं. अदरवाईज मी गुगलवरती फोटोज बघितलेत किंवा यूट्यूबवरतीच काही व्हिडिओज बघितले त्यामध्ये असं वाटतं की म्हणजे खूप छोटं, पण एका फ्रेममध्ये हे आपण कॅप्चर करू शकत नाही. बघण्यासारखं आहे, खूप छान आणि खरंच अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि याच्यावरचं काम आहे. चला मी तुम्हाला आता जन्नत दाखवतो आणि तुम्ही मला सांगा कमेंट करून हे खरंच जन्नत आहे का नाही आहे. सो हे बघा माझ्या मागे. तरी मी एका फ्रेममध्ये हे कॅप्चर करू शकत नाही. ह्या पॉईंटवर ना जिथे आत्ता उभा आहो तिथून हे पूर्ण आपल्याला बघायला भेटतं. खरंच खूप सुंदर आहे. एकमेकाशी बोलणं, चौघे जण फोनमध्ये आणि चौघे सांगतो गेमच खेळत असतील माहिती आहे का. कुठले गेम असतात? पबजी बिबजी काय ते हारला